महिला सुरक्षित, निर्भय, सक्षम व आत्मनिर्भर व्हावी, त्यांच्यामध्ये फिटनेसचे महत्त्व वाढावे या उद्देशाने हजारो हिरकणी रविवारी पुण्याच्या रस्त्यावर धावल्या। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाच्या टीमने महिलांना प्रोत्साहन दिले। आम्ही सुरक्षित व सक्षम आहोत असा संदेश महिलांनी यावेळी दिला। साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या हिरकणी रन वुमेन्स हाफ मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं। पुण्यासह राज्यातील विविध शहरातून व गावातून 1200 पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला। बाबूराव सनस मैदान सारसबाग पासून मॅरेथॉनला सुरुवात झाली। 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा 4 प्रकारात झालेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह मुक्ताईचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता अजय पुरकर, तेजस बर्वे, अभिनेत्री स्नेहा नाईक, साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक सूरज लोखंडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहरेकर, निशा पाचंगे, स्मिता बिसे, विपुल शर्मा आदी उपस्थित होते। अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर यांनी महिलांना प्रोत्साहित केले। यावेळी झालेल्या झुंबा नृत्याने उपस्थित महिलांमध्ये उत्साह संचारला होता। सहभागी सर्व धावपटूंना प्रमाणपत्र, मेडल, टी-शर्ट व नाश्ता देण्यात आला। विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली। सनस मैदान, दांडेकर पूल, सिंहगड रोड, राजाराम पूल, संतोष हॉल ते सनस मैदान असा मॅरेथॉनचा मार्ग होता। खूप आनंद होतोय पाहताना की खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। कुठेतरी जनजागृती करण्याची गरज नाही असं मला वाटतंय। फक्त एक आवाज आपण उठवला तर सगळेजण एकत्र येतात आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तर येतातच आहेत, पण सामाजिक कार्यासाठी सुद्धा येतात। त्यामुळे प्रचंड वाखाणण्याजोगी ही गोष्ट आहे। याच पद्धतीने मला असं वाटतं की हे पहिलंच वर्ष आहे, पण सुरेश भाऊंनी मगाशी स्टेजवर सांगितलं, गीता ते बरोबर ना, तर दरवर्षी आपण ही मॅरेथॉन करणार आहोत आणि या निमित्ताने महाराष्ट्रभरातील सर्व मुलींना, महिलांना एकत्र येऊन आपण कसे एकमेकांना सुरक्षित ठेवू शकतो, स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो, या समाजात आता शहरांमध्ये आपण पुण्यामध्ये देखील अनेक घटना घडताना पाहतोय। तर कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी इतर कोणावर अवलंबून न राहण्याची गरज आहे। तर सशक्त करणे एकमेकींना आणि स्वतःला हा उद्दिष्ट आहे आणि या निमित्ताने आपण सगळ्याजणी जमलेलो आहोत आणि मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय की मी या हिरकणी हाफ मॅरेथॉनचा एक भाग आहे आणि कायम राहीन। नाही, मी मोटिवेट यासाठी करते कारण मी स्वतः माझ्या स्वास्थ्याबद्दल खूप जागरूक आहे आणि मी भरपूर काही गोष्टी करत असते, म्हणजे सोशल मीडियावर किंवा माझ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते पाहत असालच। त्यामुळे मला ते मनापासून गरज वाटते आणि जी गोष्ट मला पॅशनेटली वाटते ती गोष्ट लोकांना सांगणे जास्त समर्पक आहे। आपण जी गोष्ट स्वतः फॉलो करत नाही ती गोष्ट आपण लोकांना कशी सांगणार? त्यामुळे मला त्याची जाणीव आहे आपल्या स्वतःच्या फिटनेसची, आरोग्याची, स्वास्थ्याची, आणि ते जतन जपण्याचं काम मी रोज करते। मग ते डाएट असेल, फिटनेस असेल, वर्कआउट असेल, मानसिक आरोग्य असेल, या सगळ्या दृष्टीने तर आपण जे करतो ते लोकांना सांगणं गरजेचं वाटतं मला। पण इथे भरपूर महिला आहेत ज्या ऑलरेडी या सगळ्या बाबतीत खूप सजग आहेत आणि जागरूक आहेत। आपल्या इतिहासातील फक्त हिरकणी नाही तर अनेक अशा कर्तृत्ववान महिला आहेत ज्यांच्याकडनं आपण शिकू शकतो आणि त्यांच्याकडनं बोध घेऊ शकतो। राजमाता जिजाऊंपासनं झाशीची राणी हिरकणी महाराणी ताराबाई असतील किंवा अहिल्याबाई असतील, अशा अनेक आपल्या महाराष्ट्रातील मातीतील कर्तृत्ववान महिला आहेत ज्यांनी आपल्याला ज्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे। आणि या आजच्या सगळ्या हिरकणी इथे जमलेल्या आहेत। त्यांना सगळ्यांना एवढंच सांगेन की स्वतःची काळजी घ्या, स्वतः फक्त आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने नाही तर आर्थिक दृष्टीने देखील आत्मनिर्भर व्हा। त्यासाठी देखील साई जनसेवा प्रतिष्ठानचे बरेच उपक्रम सुरू असणार आहेत आणि त्यात देखील मी सहभाग घेणारच आहे। पण या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्या महिलांना देते महाराष्ट्रभर। नमस्कार, मी सूरज लोखंडे, साई जनसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। साई जनसेवा प्रतिष्ठान मार्फत यावर्षी हिरकणी मॅरेथॉन आयोजित केली आहे। या मॅरेथॉन मधून पुण्यातील महिला ही सक्षम आहे, जागृत आहे आणि ती रस्त्यावरती सुरक्षित आहे हा संदेश देण्यासाठी साई जनसेवा प्रतिष्ठान मार्फत फक्त महिला मॅरेथॉन आयोजित केली होती। हजारोंनी या महिलांमध्ये प्रतिसाद तर मिळालाच, पण सोनाली कुलकर्णी या अभिनेत्री सुद्धा महिलांमध्ये रन केला आहे। मी सुद्धा हा संदेश देते महिलांमध्ये की महिला एकजूट असेल तर सर्व काही गोष्टी होऊ शकतात। आणि साई जनसेवा प्रतिष्ठान पुणे महानगरपालिका कचऱ्याचे वेगवेगळे प्रकल्प करते आणि सर्वसामान्यांमध्ये काम करत असते। मग गोरगरीब, होतकरू अशा मुलांना कायम मदत करते आणि ह्यातून सुद्धा काय जो निधी उपलब्ध होणार आहे तो आपण सर्वसामान्य ज्या वंचित घटक आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, अपंग आहेत, अंध आहेत, अशांच्या मदतीसाठी काय करणार आहोत। आणि साई जनसेवा प्रतिष्ठान ही कायम जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेते आणि कायम घेत राहील एवढंच सांगतो।